आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून 2 रुग्णांवर एंडोस्कोपी स्पाइन सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे। ही शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रतेज कदमसर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करण्यात आली। त्यांनी आजवर 5000 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या। तसेच त्यांना माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट न्यूरोसर्जन पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे। एंडोस्कोपी स्पाइन सर्जरी ही पाठीच्या कण्यावरील त्रासासाठी अत्याधुनिक व सुरक्षित उपचार पद्धती मानली जाते। यामध्ये अतिशय सूक्ष्म साधनांच्या साहाय्याने कमी वेळेत शस्त्रक्रिया केली जाते। रुग्णाला लवकर बरे होण्यास मदत होते। पाहूया यावरती एक स्पेशल रिपोर्ट। आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या समेत आहेत आता सध्या न्यूरो व एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन आदरणीय श्रीमान चंद्रतेज कदमसर, ज्यांनी आत्तापर्यंत 5000पेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत। आणि ह्या खूप रेअर शस्त्रक्रिया असतात आणि त्यातून रुग्णांना जो लाभ भेटतो म्हणजे खरं पाहायला गेलं तर एक देवदूत म्हणूनच आदरणीय डॉक्टर साहेब रुग्णांसाठी धावून येत असतात। आणि त्यातल्या त्यात आपलं योगदान आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये फार मोठं आहे। आणि आताच जे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या त्यांच्याशी आम्ही बोललो, तर एकंदरीतच हॉस्पिटल बद्दल आपण काय सांगाल? धन्यवाद। तर हे हॉस्पिटलमध्ये आम्ही काही म्हणजे 1 महिन्यापूर्वी साधारणतः इथे 2 यशस्वी एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी केल्या आहेत। तर एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी ही स्पाइन सर्जरीतील एक रिसेंट म्हणजे मोस्ट ॲडव्हान्स गोष्ट आहे, ज्याच्यात आपण अत्यंत कमी चिऱ्यामध्ये म्हणजे साधारणतः 8 ते 9 mm चिऱ्यामध्ये ही पूर्ण शस्त्रक्रिया पूर्ण एंडोस्कोपीच्या साहाय्याने करतो। तर हे अद्ययावत तंत्रज्ञान आपल्याला आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड करता येत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। त्याबद्दल मी हॉस्पिटलचाही आभारी आहे। आणि हॉस्पिटलमधल्या ऑपरेशन थिएटर्सच्या फॅसिलिटी किंवा ऑपरेशन नंतरच्या लागणाऱ्या ICU व अदर फॅसिलिटीज, तसेच ऑपरेशन जसे स्पाइनच्या रुग्णांना लागणारी फिजिओथेरपी, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अत्यंत चांगल्या प्रकारे इथे उपलब्ध आहेत। आणि इथे शस्त्रक्रिया करताना मला असं कुठेही वाटत नाही, कारण मी जनरली नाशिकला प्रॅक्टिस असते, तर नाशिकच्या तुलनेत किंवा नाशिकच्या काही हॉस्पिटलपेक्षाही चांगलं असं ऑपरेशन थिएटर आहे, मी असं म्हणेन। या ज्या शस्त्रक्रिया असतात याबद्दल आपण आणखीन काय माहिती द्या? तर आपण बघतो की बऱ्याच रुग्णांना स्पाइनच्या मणक्यांचे आजार असतात। बरेच रुग्ण पहिली तर गोष्ट हे आजार अंगावर काढत असतात। त्याला शस्त्रक्रिया जर कोणाला सांगितली असेल तर त्याला घाबरत असतात, कारण त्या शस्त्रक्रियेबद्दल जनमानसांमध्ये फार गैरसमज आहे की पूर्वीच्या काळी होणारी स्पाइन सर्जरी आणि आता जे आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे यामध्ये खूप फरक आहे। त्यामुळे आपल्याला जे रिझल्ट्स मिळतात ते खूप चांगले आहे। पेशंट अगदी दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो। जसे आपण इथले पेशंट बघितले की ते सेकंड डे आपण त्यांना डिस्चार्ज केलं। 7 ऑगस्टला जे ऑपरेशन झालं माझं इथे हो आत्मा मालिक हॉस्पिटलला, खरोखर मस्त ऑपरेशन, खूप सुंदर झालं। संध्याकाळी 7:30 वाजता मला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं संध्याकाळचे। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मी ICU मध्ये चालत होतो। वा वा, क्या बात आहे। बरोबर, तो कॉन्फिडन्स होता, तो ऑपरेशन नंतर तो एक वेगळाच होता। आधी मी इतका त्रस्त होतो की तो काल संध्याकाळी म्हणजे ऑपरेशन थिएटर नेईपर्यंत जो त्रास होता तो म्हणजे 12 तासच ना, 12 तास, बरोबर, मला तो जाणवतच नव्हता। 100% माझी रिकव्हरी झाली म्हणायची। आणि आज मला खूप मस्त वाटतंय। 100% मी हॉस्पिटलचं सहकार्य आत्मा मालिक हॉस्पिटलला मला फार, तुमची लादी पुसणाऱ्यापासून डॉक्टरांपर्यंत, ICUचा स्टाफ असेल, तुमचा जनरलचा स्टाफ असेल, कॅज्युलिटीचा स्टाफ असेल, इतका सुंदर नम्रतेने बोलतो आणि विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचं योग्य आणि शांततेत उत्तर देतो। क्या बात आहे, अगदी बरोबर। अत्यंत सुंदर पद्धतीनं ही शस्त्रक्रिया पार पडली। आपणही आपल्या अगदी मनापासून हा अनुभव सगळ्यांसोबत आमच्यासोबत शेअर केला। नक्कीच शेअर करणार। पुढच्या वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद, थँक्यू। सोबत आहेत आदरणीय संत प्रभावती माई, ज्यांच्यावर नुकतीच एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये ती झालेली आहे। एकंदरीतच आपला अनुभव आपण काय सांगा? ऑलरेडी माझं ऑपरेशन हे 2012 साली स्पाइन ऑपरेट झालेलं होतं, परंतु 12 वर्षानंतर मला तो त्रास परत
पुन्हा व्हायला लागला. पुन्हा व्हायला लागला. म्हणजे जी सर्जरी झाली त्याचा नाही झाला, परंतु त्याच्या वरच्या मणक्याचा त्रास सुरू झाला. अच्छा. तर मग ऑलरेडी मला थोडी भीतीच वाटत होती की ओपन सर्जरी म्हणजे खूपच अवघड प्रक्रिया असते. परंतु त्यातच मला एक लक म्हणून डॉक्टर चंद्रतेज कदम सरांची माहिती मिळाली आणि आम्ही त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीबद्दल आमच्या सर्व शंकांचं निरसन केलं की ती कशा पद्धतीची असू शकते. तुम्हाला 12 तासानंतर रिलीफ मिळू शकतो. ऑलरेडी त्यांनी तर तसं सांगितलं की 4 तासानंतर सुद्धा पेशंट उठून बसू शकतो, परंतु आपण ती जास्त रिस्क घेत नाही. परंतु साधारणतः 24 तासात पेशंट पूर्ववत होऊ शकतो अशी त्यांनी गॅरंटी दिली. आणि त्यानंतर मी सेकंड ऑपरेशनसाठी तयार झाले. क्या बात. आणि माझं ऑपरेशन 1 ऑगस्टला झालं आणि मी 2 ऑगस्टला डिस्चार्ज घेतला. डिस्चार्ज घेतल्यानंतर मी पूर्ववत चालू शकते. सगळ्या काही क्रिया मी पूर्ववत नॉर्मल करू शकते. असं वाटलंच नाही की माझी सर्जरी झालेली आहे. आणि सर्जरी ही फक्त एकच स्टिचची सर्जरी झालेली आहे. म्हणजे खरोखर मला तर असं म्हणावंसं वाटेल की एंडोस्कोपिक स्पाईन सर्जर म्हणजे एक परमेश्वरच असू शकतो. आणि आपल्या आत्मा मालिक मध्ये सद्गुरूंच्या कृपेने ते सर आपल्याला लाभले. हे आपलं आत्मा मालिक हॉस्पिटलचं पण भाग्यच म्हणावं लागेल. कारण आजकाल स्पाईन सर्जरी ओपन करायची म्हटल्यानंतर बरेच जुनी समज आहे की मणक्याचे ऑपरेशन सक्सेस होत नाही, परंतु तसे काहीच नाही. तुम्ही एंडोस्कोपिक सर्जरी आत्मा मालिकला करू शकता आणि दुसऱ्या दिवशीच आपल्या स्वगृही चालत जाऊ शकतात. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानासह कुशल डॉक्टरांच्या सेवेमुळे रुग्णांना विश्वासपूर्ण व दर्जेदार उपचार मिळत असल्याचं अधोरेखित झालंय. या कामी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या वतीनं CEO डॉक्टर मयूर शिंदे सर आणि मॅनेजर सुनील पोकळे साहेब यांनी काम पाहिलं. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी डॉक्टर चंद्रतेज कदम सरांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच या शस्त्रक्रियेचा लाभ घेतलेल्या रुग्णांना देखील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण.